मीरा भाईंदर महापालिकेबाहेर वाढीव ग्रॅज्युएटी आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना धक्कादायक अपघात घडला। आंदोलन स्थळाजवळून जाणाऱ्या मीरा भाईंदर परिवहन सेवेच्या बसखाली 42 वर्षीय महिला सफाई कर्मचाऱ्याचा पाय आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर आंदोलन अधिक आक्रमक झाले। दरम्यान मीरा भाईंदर पोलिसांनी बस आणि चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे। नेमकं काय प्रकरण घडलंय का बसने जे एका बाईच्या पायावरून गेलेला शांतताप्रिय आम्ही आलो होतो वरती चर्चा सुद्धा चांगली झाली। जे आयोग आले होते ते खाली येऊन त्यांनी कामगारांना सूचना केल्या की आम्ही तुमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू। ते वरती पुन्हा गेले आयुक्तांच्या कॅबिनला। पत्रकार परिषद होती तिथे ती महिला सुद्धा आली होती, पण ती पत्रकार परिषद ऐकून ती जेव्हा खाली आली तर पालिकेच्या गेटच्या बाहेर हा जो बस चालक आहे हा पूर्णपणे पियालेला आहे। त्याचं नियंत्रण तिथून सुटलं। त्यांनी त्या महिलेचा तिचा पाय जो आहे उजवा पाय आय थिंक तिचा पूर्णपणे घासत त्यांनी पुढपर्यंत आणले। ती महिला वरडते कणते की मला माझा पाय हे झालाय कोण, तरी तो पुढपर्यंत तिला घासत घेऊन आला। अक्षरशः तुम्ही बघत असाल तिथे की मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलेलं आहे। तिला आता श्रद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत। श्रद्धा हॉस्पिटलमध्ये तिला डॉक्टर बोलतात की इथे उपचार होऊ शकत नाही, हिला तुम्ही ताबडतोब हलवा करून। तर आता आमच्या संघटनेवर तिला आता ऑर्बिट हॉस्पिटल जे मीरा रोडला आहे तिथे आम्ही हलवायला घेतलेलं आहे। आणि पुढची कारवाई जी आहे भाईंदर पोलीस स्टेशनला आम्ही आलो आहोत। सही तुम्ही बघता सर्व कामगार आहेत। आज त्या जो पियालेला ड्रायव्हर आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याला जेवढ्या कठोर सजा होईल त्याचा आम्ही पूर्णपणे आज हे करू, आढावा घेऊ।